नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे रविवार आणि आता आपण चाललो आहोत एका छोट्याशा शॉर्ट राईडसाठी. आता आपण चाललो आहोत टिटवाल्याला, एकटाच चाललो आहे आणि आपल्या मागे आपली गाडी रेडी आहे. साधारणतः 6:30पर्यंत निघायचा टाईम होता. 6:23 झालेत. चला निघूया या आणि व्हिडिओलाही सुरुवात करूया. एक छोटीशी शॉर्ट राईड, लगेच जाऊन आपण लगेच येऊया. सो असा काहीचा लुक आहे. एक 2-4 मिनटं गेले आपल्याला हे सर्व सेटअप करेपर्यंत. मोठं व्लॉग होणार नाही आहे कारण आपल्याला काही असं ॲक्शन कॅमेरा वगैरे काही सेटअप अजून केलेलं नाही आहे हेल्मेट वगैरेचा. चला 6:30 झालेले आहेत ऑलमोस्ट. निघूया आपल्या ह्या प्रवासाला. खूप दिवसानंतर असा प्रवास करतो आहे, सो खूप एक्साइटमेंट आहे. थंडीचा दिवस पण आहे. बघू आपल्याला आता त्याच्या आधी आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहे, टी ब्रेक वगैरे. सो तिथे ऑलमोस्ट 1 तासाभरात पोहोचू. चला आता ह्या प्रवासाला सुरुवात करूया आणि या व्हिडिओला देखील. अजून सूर्य उजळला नाही प्रॉपर. एक 15-20 मिनटाचं कदाचित प्रॉपर सनलाईट येईल. 6:32 झालेत. ठाण्याला ऑलमोस्ट पाऊण तासच पोहोचलो. आवाज किती क्लिअर आहे तर माहीत नाही, पण ठाण्याला ऑलमोस्ट पाऊण तासच पोहोचलो. तिथून आता आपण टर्न मारला आहे नाशिक साईडला. सो अर्धा तासात आपण आपल्या पहिल्या स्पॉटला, म्हणजे जिथे नाश्ता करायचा आहे त्या ठिकाणी पोहोचू आपण. समोर ना मस्त सूर्य दिसतोय. आता जोर आला आणि एकदम मस्त लालसर आहे, बघा तुम्ही. ही गाडी आणि सनराईज. तर आता हा व्ह्यू एन्जॉय करूया आणि आता पुढे कंटिन्यू करूया. आपल्याला आपण स्टॉप घेता येणार नाही. गाडी इथे आपण पार्क केले आणि आपण आलो आहे श्री दत्तामध्ये. नाश्त्यामध्ये ऑर्डर केली आहे खिचडी आणि पीठ गरमागरम. आपण सकाळी 6:30ला निघालो. 60 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट केला आणि आता आपण पोहोचलो आहे पडग्याच्या पुढे. तिथून आपल्याला मागे राईट टर्न होता, पण तो स्किप करून मी थोडंसं पुढे आलो कारण श्री दत्त स्नॅक्समध्ये म्हणून थोडासा नाश्ता करूया. कारण सकाळी नाश्ता करून आपण निघालो नव्हतो. तर आता लगेच नाश्ता करूया आणि अर्धा तासाचा प्रवास आपला बाकी आहे तो पूर्ण करूया. पहिला नाश्ता करूया. माझ्या मागे बघता येते श्री दत्त स्नॅक्स. पडग्यापासून थोडंसं पुढे आलो. आपल्याला राईट टर्न घ्यायचा होता, पण मी थोडंसं पुढे आलो. इथे नवीन नाश्ता केला. खूप छान नाश्ता असतो. काल जेव्हा मी मॅप सिलेक्शन करत होतो ना कुठल्या रूटने जायचं वगैरे, तेव्हा मला हे दिसलेलं. सो मी नक्की केलेलं की नाश्ता आपला इथेच असणार आहे, कारण खूप छान नाश्ता असतो इथला. आता एक 12 किलोमीटर आहे मंदिरासाठी. 25 मिनटं दाखवतं. आपण अर्धा तासात पोहोचू लगेचच. थोडासा रूट मला बघायला लागेल कारण रूट आतमधला माहीत नाही. तर चला लगेच पोहोचू आपण मंदिरात. कोणती नदी माहीत नाही. सो थांबलो इथे जरासं. आता इथे खडकली स्टेशनचा जवळ पोहोचलं आणि ही नदी आहे. छान असा हा व्ह्यू आणि आपण थांबलो इथे. फायनली 3 तासाचा प्रवास करून आता आपण मंदिरात पोहोचलो आहे. 5 ते 10 मिनटात मे बी दर्शन होईल कारण जास्त गर्दी नाही आहे. हार घेतला आहे. शांत वातावरण आहे त्यामुळे इथे यायला खूप आवडतं. आता मंदिर परिसर झालं त्यामुळे जास्त शूट करणार नाही आहे. मंदिरात देवाचं दर्शन झाल्यानंतर आपण ते भेटूया.
नुकतंच दर्शन करून बाहेर आलो आहे. मंदिराच्या मागच्या साईडला तलाव आहे, सो तिथे जाऊया. आणि इथे बोटिंग पण चालू केली आहे, दाखवतो तुम्हाला. हे मंदिर आहे आणि मंदिराच्या अगदी बाजूलाच हे असं छोटंसं तलाव आणि इथे अशा प्रकारे ही बोटिंग असते. हा घेऊन चाललं आहे. असा गोल राऊंड मारून एक पूर्ण असं एक गोल राऊंड मारून येणार ती. बरं एक जर तुम्ही फॅमिलीसोबत येणार असाल तर हे तुमच्यासाठी एक विरुंगळ्याचा टाईमपास एक स्पॉट आहे. आणि बॅक साईडला जो तुम्हाला दिसतोय त्या साईडला तो आहे पार्क, मस्त सजवलं आहे. तिथे आपण थोडा वेळ टाईमपास करू शकतो. फोटोशूट करायला पण चांगली जागा आहे ती. मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आहे सर्व. आणि मंदिराच्या बाजूला ही दुकानं. आता मी जास्त वेळ काय थांबणार नाही आहे. इथून मला जायचं अंबरनाथला, सासूकडे. सो तिथून मग घरी. तर आता निघूया. ऑलरेडी मला खूप लेट झालं आहे आणि आत्ता वाजले आहेत ऑलमोस्ट 11 वाजायला आले आहेत. मला एखाद तास लागेल, पाऊण तास किंवा अर्धा 1 तास तरी लागेल. 1 तासाभरात दर्शन कंप्लीट करून आता आपण चाललो आहेत अंबरनाथला. इथून साधारणतः पाऊण ते 1 तास लागण्याचं शक्यता आहे. चला निघूया. ऊन जास्त आहे, लवकरात लवकर पोहोचायचं आपल्याला. चला, फायनली 1 तासाभरात आपण पोहोचलो आहे अंबरनाथला. तास नाही, 1 पाऊण तास पोहोचलो आहे. अवतार बघू शकता, अवतार खराब होतो यार. सो अंबरनाथवरून आता परत निघालो आहे घरी जायला. ऑलमोस्ट 2 तासाचा रस्ता आहे. 1 तासभर आपण घरी होतो. आत्ता वाजले आहेत साधारणतः 1:15च्या आसपास झालं आहे. 3-3:30पर्यंत घरी पोहोचेन मी. मध्ये काय दाखवण्यासारखं असेल तर ते दाखवेल, नाही तर तेच आपण आता भेटूया घरी. घरी लवकर पोहोचायचं आणि आता आराम करायचा. तर आत्ता आपण जो रूट घेतो आहे, आत्ता आपण ना जो रूट घेतो आहे तो आहे डोंबिवलीवाला, आपला पलावा सिटीचा. पलावा टू एरोली मग पवई, आणि त्या रूटने आपण घरी पोहोचणार आहे. 2 तासाचा रस्ता आहे. बघू आपल्याला किती टाईम लागतो आहे. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता ऑलमोस्ट 4:45 वाजले आहेत. 3:30लाच मी घरी पोहोचलेलो. थोडा वेळ काही टाईमपास केला बिल्डिंगमध्ये आणि आत्ता घरी चाललो आहे. सो असं काही अवतार आहे. सामनगरची इथे आपल्याला थोडीफार ट्रॅफिक लागली, नाही तर ट्रॅफिक एवढी नव्हती. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला, टेक केअर, बाय बाय.